आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, भंडारा मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. चांदूर बाजार मध्ये डॉक्टर शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान संपन्न. ज्योती भीम जयंती शिवरायांच्या स्थळी. प्रहार जनशक्ती पक्षतर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृती जयंती निमित्त चांदूर बाजार मध्ये प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे सोलापूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे माननीय बच्चू कडू, नयनाताई कडू, शिरसगाव बंड सरपंच नंदा वाकोळे, उपसरपंच रहाटेताई संतोष किटुकले उपस्थित होते. व्याख्यानाकरिता चांदूर बाजार व आजूबाजूच्या गावातून बरेच नागरिक उपस्थित होते. त्यामध्ये गजानन ठाकरे यांनी संचालन केले. तालुका प्रमुख संतोष किटुकले यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर डॉक्टर नयनाताई कडू यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. त्यानंतर प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी 1.5 तास शिवछत्रपती आणि बाबासाहेब यांच्यामधील सारखेपणा स्पष्ट केला. अनेक उदाहरणे देऊन स्पष्टीकरण दिले. येथे पुस्तक वाटप केल्यामुळे बाबासाहेब वरून पाहत असतील, त्यांना खूप आनंद होत असेल असेही त्यांनी म्हटले. त्यानंतर अध्यक्षीय भाषण माननीय बच्चू कडू यांनी केले. त्यामध्ये त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वच ठिकाणी जयंती साजरी व्हावी बाबत स्पष्ट विचार मांडले. या कार्यक्रमामध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देण्यात आली. त्यामध्ये सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय ब्राह्मणवाडा थळी, संत गाडगेबाबा वाचनालय शिरसगाव कसबा, अहिल्याबाई होळकर वाचनालय चांदूर बाजार तसेच शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा शालेय उपयोगी पुस्तक देण्यात आले. या कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये बुंदीचे लाडू आणि बिस्लरी पाण्याची व्यवस्था केली होती. आभार प्रदर्शन घनश्याम पेठे विदर्भ संपर्क प्रमुख यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन तालुका प्रमुख संतोष किटुकले, भैयासाहेब कडू, दीपक भोंगाडे, रणजित देशमुख, निलेश वाटाणे, पुष्पक खापरे, गजानन ठाकरे, प्रशांत देवताळे, स्टेला मॅडम, कविता किटुकले, मंजुषा बोडखे व प्रहार विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी व्यवस्थापन व नियोजन केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक आणि प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते. चांदूर बाजार तालुक्यातून प्रतिनिधी संदीप वानखडेची रिपोर्ट. पाहत रहा भंडारा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवरत्न शेटे साहेब, आमचे लाडके आमदार बच्चू कडू, आमच्या ताई नयनाताई कडू, सौ नंदाताई वाकोळे सरपंच, मंदाताई रहाटे उपसरपंच, संतोष किटुकले तालुका प्रमुख, हे सर्वांच्या माध्यमातून येथे या महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन होत आहेत. कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे, बाहेर उभे असणाऱ्यांनी कृपया आतमध्ये यावं. बसण्याची उत्तम अशी व्यवस्था आहे आणि वक्ते सुद्धा अतिशय उत्तम असे वक्ते आहेत. निश्चितच आपल्याला अतिशय उत्तम विचार आणि दमदार असे व्यक्तिमत्व आपल्याला ऐकायला मिळेल. सर्वांना विनंती आहे, कृपया गाड्या लागलेल्या साईडला रस्त्यावर जे लोक उभे आहेत कृपया त्यांनी आतमध्ये यावं. बसण्याची उत्तम व्यवस्था आहे. सन्मान्य शेटे साहेबांचं दीप प्रज्वलन आणि प्रतिमेचं पूजन करत आहेत. कृपया मान्यवरांना विनंती आहे की व्यासपीठावर यावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य बच्चू कडू, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, दिव्यांग कल्याण अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती यांनी कृपया येथे यावं. सोबतच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मान्य डॉक्टर शिवरत्न शेटे साहेब यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. डॉक्टर नयनाताई कडू कृपया ह्या सुद्धा व्यासपीठावर येतील. त्याचप्रमाणे त्या आपल्या येथील सरपंच मंदाताई
नंदाताई वाकोडे सरपंच यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. त्यानंतर उपसरपंच महानंदाताई रहाटे यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. तसेच तालुका प्रमुख संतोष भाऊ किटुकले यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. मला सांगायला आनंद होतो की गेल्या 30-40 वर्षाच्या या प्रहार संघटनेच्या सामाजिक कार्याला जवळून पाहण्याचा योग आला आणि ही संघटना ज्यावेळेस आरोग्यावर काम करत असताना अपंगावर डॉक्टर शिवरत्न शेट्टी साहेब यांचा सत्कार ज्यांचं शिव व्याख्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिव परिवार यांच्यासाठी आहेत, त्यांचा सत्कार करण्याकरता मान्य बच्चू कडू यांना कर्तव्य बच्चू कडू त्यांना शिवरायांची प्रतिमा पुष्पगुच्छ संविधान देऊन सन्मान्य व्याख्याते आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेट्टी साहेब यांचा सत्कार करत आहेत असून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि पुष्पगुच्छ देऊन ज्या संविधानाने हा संपूर्ण भारत बांधला गेलेला आहे ते संविधान देऊन डॉक्टर शिवरत्न शेट्टी साहेबांचं स्वागत सत्कार करण्यात येत आहे. अतिशय सुंदर असा योग. त्याचप्रमाणे दुसरा सत्कार छत्रपती शिवराय स्मारक समिती व मराठा सेवा संघ अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सन्माननीय शेट्टी साहेबांचं शाल श्रीफळ देऊन व ग्रामगीता देऊन सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो. येथे संपन्न होत आहेत. त्यांच्या गाणीमधून आपण गुलाबराव महाराजाचा आपण ऐकतो हो. त्यांचा सत्कार इथे संपन्न झालेला आहे. याच व्यासपीठावर उपस्थित सौ महानंदाताई रहाटे उपसरपंच यांचा सत्कार सुद्धा स्टेला मॅडमनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. उपसरपंच रहाटे मॅडम यांचा सुद्धा सत्कार करावा. आणि या प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष भाऊ किटुकले यांचा सत्कार करण्यासाठी मी ऋषिकेश पोकार आणि निखिल ठाकरे प्रज्वल भोगसे यांना आमंत्रित करतो. त्यांनी त्यांचा सत्कार करावा. ज्यांनी या कार्यक्रमाची अतिशय उत्तम अशी धुरा सांभाळली. त्यांचा सत्कार या तालुक्याचे प्रमुख सन्मान्य संतोष भाऊ किटुकले यांचा करत आहेत. आणि हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम मी इथेच आटोपता घेतो आणि थोडक्यामध्ये संतोष भाऊ किटुकले यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं आणि त्यानंतर व्याख्यानाला सुरुवात. जाणताना पाहिलं आणि त्यांचे कल्पनाच वेगळी असते, मग तो कोणताही असो. तशीच आज ही वेगळी कल्पना बच्चू भाऊंनी या शिवरायाच्या स्थळी म्हणजे आगळं वेगळं ज्योती भीम जयंती शिवरायाच्या स्थळी बच्चू भाऊचा कोणताही संकल्पना ही वेगळी असते, जगा वेगळी असते आणि ते करून दाखवतात. नुसतं बोलून नाही तर प्रत्यक्षात उतरून दाखवतात. त्याचा आज हे ज्योती भीम जयंती शिवरायाच्या स्थळी 11 तारखेला शिवरायाचा पुतळा शिवरायाचं स्मारक आपल्या चांदूर बाजार नगरीतील तिथे आम्ही 11 तारखेला ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी केली आणि उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यानिमित्त आज त्याच्या पूर्वसंध्येला या शिवरायाच्या परिसरात भाऊंच्या संकल्पनेतून ही जयंती या तीनही महामानवांची जयंती आपण इथं साजरी करत आहोत. त्याकरिता शिवछत्रपती
बाबासाहेब व शिवछत्रपती व बाबासाहेब या दोघांतील साम्यपणा यावर शिवव्याख्या ते व्याख्यान करणार आहे. तुमचं सर्व इथं तुम्ही आले त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद व मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. पुढे चालवता ते क्रांतीज्योती ज्योतिबा फुले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं म्हणून ज्यांनी स्वाभिमानाला नवचेतना दिली ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या अमरावती जिल्ह्यामध्ये ज्यांच्या शाश्वत विचारांनी येथील सामान्य माणसाला जगण्याचा आनंद आणि ध्येय दिलं ते म्हणजे राष्ट्रसंत कर्मयोगी गाडगे बाबा आणि समन्वय महर्षी श्री गुलाबराव महाराज. या महामानवांच्या विचाराला अभिवादन करते. प्रहार परिवाराच्या वतीने आयोजित शिवराय ते भीमराय या अत्यंत मौलिक अशा विषयावर आयोजित या व्याख्यानाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित प्रहारचे संस्थापक सन्माननीय बच्चूजी कडू, इथे उपस्थित व्यासपीठावरील आमच्या भगिनी आणि भारतीयत्व काय आहे हे स्वतःच्या आचरणामधून आणि अध्ययनामधून संपूर्ण महाराष्ट्राच्या पुढे मांडणारे छत्रपती शिवराय यांचं कार्य, ज्यांचा ध्यास आणि श्वास आहे असे आदरणीय डॉक्टर शिवरत्नजी शेटे, ज्यांनी ही गडकोट जी खऱ्या अर्थानं आमची ऊर्जास्थानं आणि प्रेरणास्थळं आहेत त्या महाराष्ट्रातील सर्व गडकोटांची वारी ज्यांनी या महाराष्ट्रातील तरुणाईला गेल्या अनेक दशकांपासून जे करत आहेत, पन्हाळा आणि पावनखिंड या वारीच्या निमित्ताने बाजीप्रभूंसारख्या महान देशभक्ताचा संस्कार आपल्या मनावर ठसावा आणि छत्रपती शिवराय केवळ महाराष्ट्राच्या मातीसाठी नाही तर जगातील तमाम तरुणाईसाठी आणि मानवासाठी कसा आदर्श आहे ते ज्यांनी स्वतःच्या वक्तृत्वानेच नाही तर कर्तृत्वाने सुद्धा वारंवार सिद्ध केलं अशा आदरणीय सरांचा आणि उपस्थित चांदूर नगरीतील आपल्या सर्व महानुभावांचा प्रहार परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत करते. अमरावती जिल्ह्याला एक सांस्कृतिक परंपरा आहे, एक वैचारिक परंपरा आहे आणि म्हणून प्रहारला कार्य करताना हा पाया मजबूत असावा यासाठी अनेक वर्षांपासून आपण या प्रकारच्या व्याख्यानांचं आयोजन करतो आहोत. छत्रपती शिवरायांचं कार्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि त्यांचा संघर्ष हा वादातीत आहे. हे दोन्ही अतिशय मोठे महामानव आहेत ज्यांनी सामान्य माणसाच्या जीवनाच्या कल्याणाचा विचार केला. ते जातीपातीच्या, धर्माच्या, पंथ पक्षाच्या आणि कोणत्याही भौगोलिक सीमांच्या पलीकडे आहे. या पलीकडे जाऊन आपल्याला हे महामानव समजून घेता यावे. शिवजयंतीला केवळ जय भवानी जय शिवाजी म्हणून जर भगवा आमच्या हाती असेल आणि दारू आमच्या पोटात असेल किंवा आंबेडकर जयंतीला जय भीम म्हणताना निळा झेंडा आमच्या हातात असेल आणि तरी सुद्धा आमचे पाय लडखडत असतील तर आम्ही कोणीही छत्रपतींचे अगर डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी असू शकत नाही. महामानवांचा पराभव त्यांच्या अनुयायी करतात हे खरं असतं आणि महामानवांना चिरंतन सुद्धा त्यांच्या अनुयायीच करतात हे अत्यंत खरं असतं. म्हणून या मातीतील तरुणाईला या दोन्ही महात्म्यांचं मोठेपण समजावं आणि महामानवांचा विचार हा एकच असतो, काळानुरूप त्याची मांडणी फक्त वेगळी असते एवढी आहे. डॉक्टर आंबेडकरांसारख्या अत्यंत उपेक्षा आणि अवहेलना सहन करत स्वतःचं मोठेपण स्वतःच्या संघर्षाने सिद्ध करणाऱ्या, ज्यांनी भारतासारख्या सांस्कृतिक बहुविधता असणाऱ्या या देशाची घटना जेव्हा अत्यंत उत्तमपणे लिहिली तेव्हा छत्रपती शिवरायांचं अत्यंत कल्याणकारी स्वराज्य त्यांच्या डोळ्यापुढे आदर्श म्हणून होतं हे आपल्या लक्षात येईल. म्हणून हा जो प्रवास आहे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यापासून तर एकसंघ असणाऱ्या भारतापर्यंत डॉक्टर आंबेडकरांनी जे स्वप्न आपल्या पुढे संविधानाचं रेखाटलं हे खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या एकतेचं स्वप्न आहे आणि हा विचार आदरणीय डॉक्टर शेटे सरांनी गत काही दिवसांपासून या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा ते प्रयत्न करतात. या ठिकाणी मी सुद्धा त्यांचे आभार मानते आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद. प्रबोधन करणाऱ्या जगद्गुरू तुकोबांचा हा महाराष्ट्र, इंग्रजांच्या विरोधात सर्वप्रथम बंड करणाऱ्या 1832ला फासावर जाणाऱ्या आद्य क्रांतिकारक उमाजी नायकांचा हा महाराष्ट्र निमित्त होता
1876च्या दुष्काळाचा रामोशी समाजाला हाताशी घेतला, इंग्रजांच्या विरोधात लढ्याची प्रेरणा निर्माण केली त्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडक्यांचा हा महाराष्ट्र जगेल तर देशासाठी, मरेल तेही देशासाठी. हे व्रत आयुष्यभर जोपासून आजन्म ब्रह्मचारी राहून भारतभूती सेवा करणाऱ्या वस्ताद लहुजी साळव्यांचा हा महाराष्ट्र. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र देणाऱ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र. स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुल्यांचा हा महाराष्ट्र. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर उत्तर हिंदुस्थान पावेतवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा महाराष्ट्र. भजन तेच, अध्यात्म ही तेच, पण भजन आणि कीर्तन आणि अध्यात्माच्या साहाय्यानं ग्रामगीता लिहून प्रबोधन करणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि परमपूज्य गाडगे महाराजांचा हा महाराष्ट्र. जन्मांध असताना सुद्धा वेगवेगळ्या विषयात 100च्या वरती ग्रंथ निर्मिती करणाऱ्या प्रज्ञाचक्षु संत गुलाबबाबांचा हा महाराष्ट्र. आणि लोक प्रबोधन छोट्या छोट्या अध्यात्माच्या साहाय्यानं करणाऱ्या परमपूज्य भगवान बाबा आणि संत सेवालाल महाराजांचा हा महाराष्ट्र. 12व्या शतकात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार देणाऱ्या, समतेचं बीजारोपण करणाऱ्या आणि आजच्या पार्लमेंट सदृश्य त्या काळात अनुभव मंडप नावाची सांस्कृतिक संघटना उभी करणाऱ्या आणि ज्या महापुरुषाचे 20 वर्ष आमच्या सोलापूर जिल्ह्यात गेले त्या जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचा हा महाराष्ट्र. मैं कोई राजा नहीं बल्कि छत्रपती का सेवक हूं असं उत्तरेस सांगणाऱ्या आणि मराठांचं साम्राज्य दिल्ली पावेतो नेणाऱ्या थोरल्या बाजीराव पेशव्यांचा हा महाराष्ट्र. आणि मराठा यमराजाच्या डोळे घालून बातचीत करतो. मराठा मृत्यूला घाबरत नाही असं जगात सर्वप्रथम दाखवून देणाऱ्या, ताजीम करण्यासाठी औरंगजेबाच्या समोर मान झुकविणाऱ्या महास्वाभिमानी महामृत्युंजयी छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. आणि बालशिवांचा आदर्श राजा शिवछत्रपती करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा हा महाराष्ट्र. आणि म्हणून तुम्ही